कधी टॉय ट्रेन बॅटरी लावल्यानंतर हळू चालताना पाहिलीये का? किंवा मोबाईल चार्जर खराब होऊन फोन चार्ज व्हायला जास्त वेळ लागतोय असं जाणवलंय? यामध्ये सर्किट मधला एक शांत पण अत्यंत महत्वाचा प्लेअर असतो, रेजिस्टर. रेजिस्टर हा इलेक्ट्रॉनिक्सचा ट्रॅफिक कंट्रोलर आहे. तो ठरवतो करंट किती वेगात जाईल, किती कमी किंवा किती जास्त होईल. आज आपण रेजिस्टरचं काम, त्याची रचना आणि तो कुठे वापरतात हे अगदी प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 8 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज आहे तुमच्याचसाठी ज्यांना कन्सेप्ट नीट आणि प्रॅक्टिकली पक्के समजून घ्यायचे आहेत. आजचा कन्सेप्ट आहे रेजिस्टर म्हणजे काय आणि तो कुठे आणि का वापरतात. रेजिस्टर हा एक पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे जो इलेक्ट्रिसिटीला ठराविक प्रमाणात विरोध करतो. त्याचं मुख्य काम म्हणजे करंट कमी करणं, व्होल्टेज डिव्हाइड करणं, सर्किट बॅलन्स ठेवणं आणि बाकी कंपोनंट्सला ओव्हर करंट पासून वाचवणं. त्याचा रेजिस्टन्स ओहम मध्ये मोजला जातो. जास्त रेजिस्टन्स म्हणजे करंट कमी होईल, कमी रेजिस्टन्स म्हणजे करंट वेगात जाईल. चला हे समजून घेऊया एका उदाहरणामधून. रेजिस्टर म्हणजे रस्त्यावरचा स्पीड ब्रेकर आहे. गाड्या कितीही वेगाने येत असल्या तरी स्पीड ब्रेकर त्यांना कमी वेगात पुढे जाऊ देतो. रेजिस्टर सर्किट मध्ये हेच काम करंट साठी करतो. रेजिस्टर कसं काम करतो? जेव्हा करंट रेजिस्टर मधून वाहतो तेव्हा त्याला त्या रेजिस्टन्समुळे अडथळा येतो. या अडथळ्यामुळे काही इलेक्ट्रिकल एनर्जी हीट मध्ये कन्व्हर्ट होते. यालाच ज्यूल्स हिटिंग इफेक्ट म्हणतात. याचा फॉर्म्युला आहे हीट इज इक्वल्स टू I स्क्वेअर इंटू RT. म्हणजेच रेजिस्टन्स जास्त असेल तर हीट जास्त निर्माण होईल. यासाठी हाय पॉवर रेजिस्टर्स जास्त हीट सहन करू शकतील अशा मटेरियल पासून बनवले जातात. आता ओहम्स लॉ आणि रेजिस्टर यांचा संबंध बघूया. ओहम्स लॉ हा रेजिस्टर समजून घेण्यासाठी सर्वात महत्वाचा नियम आहे. ओहम्स लॉ सांगतो V इज इक्वल्स टू IR. इथं V म्हणजे व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेजिस्टन्स. जर रेजिस्टन्स वाढवलं तर करंट कमी होईल, जर रेजिस्टन्स कमी केलं तर करंट जास्त होईल. म्हणूनच रेजिस्टर सर्किट मध्ये करंट कंट्रोल करण्यासाठी याचा वापर होतो. रेजिस्टर कुठे वापरतात? मोबाईल चार्जर्स मध्ये. रेजिस्टर्स व्होल्टेज कमी करून सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्सला सुरक्षित ठेवतात. LED लाईट, याला जास्त थेट करंट दिला तर ती जळेल. रेजिस्टर त्याला कंट्रोल करतो. व्होल्टेज डिवायडर सर्किट्स, यामध्ये 2 किंवा अधिक रेजिस्टर्स वापरून आवश्यक व्होल्टेज तयार केलं जातं. ऑडिओ सिस्टीम्स, यामध्ये व्होल्टेज कंट्रोल करण्यासाठी पोटेन्शिओमीटर वापरतात जो एक व्हेरिएबल रेजिस्टर असतो. रेजिस्टर 2 प्रकारचे असतात, फिक्स आणि व्हेरिएबल. फिक्स रेजिस्टरचे व्हॅल्यू मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळीच ठरलेले असतात. व्हेरिएबल रेजिस्टर जसं पोटेन्शिओमीटर, रेहोस्टॅट याचे व्हॅल्यू आपल्याला ऍडजस्ट करता येतो. रेजिस्टरचे व्हॅल्यू ओळखण्यासाठी कलर कोड वापरला जातो. प्रत्येक रंग एका अंकाचं प्रतिनिधित्व करतो. याविषयी आपण एखाद्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलूया. तर आज आपण काय पाहिलं? रेजिस्टर म्हणजे काय, तो कसा काम करतो, ओहम्स लॉ सोबत त्याचं नातं काय आहे आणि रिअल लाईफ मध्ये कुठे वापरतात. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत इंडक्टर म्हणजे काय आणि तो सर्किट मध्ये नेमकं काय करतो. व्हिडिओ आवडला ना तर मग लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही रेजिस्टर कुठल्या डिव्हाइस मध्ये पाहिलाय.